अयोध्याकांड। तुम पै पाच मोर भल मानी, आयसु आशिष देहु सुबानी। जेही सुनी बिनय मोही जनु जानी, आवही बहुरी रामू रजधानी। माझी विनंती मान्य करून व मला आपला दास मानून श्री रामचंद्र राजधानीला परत येतील, यामध्येच माझे कल्याण आहे असे समजून तुम्ही सर्व पंच लोकांनी मला सरळ मनाने आज्ञा व आशीर्वाद द्यावा। 2. यद्यपि जनमू कुमातु ते, मै सठू सदा सदोस। आपन जानी न त्यागी हही, मोही रघुबीर भरोस। जरी माझा जन्म कुमातेपासून झालेला आहे आणि मी दुष्ट व सदा दोषी सुद्धा आहे, तरी श्रीराम मला आपला मानून माझा त्याग करणार नाहीत असा मला विश्वास आहे। भरत बचन सब कह प्रिय लागे, राम स्नेह सुधा जनु पागे। लोग वियोग विशेष विष दागे, मंत्र सबीज सुनत जनु जागे। भरताचे बोलणे सर्वांना आवडले, जणू ते श्रीरामांच्या प्रेमरूपी अमृतामध्ये ओथंबलेले होते। श्रीराम वियोग रूपी भीषण विषामुळे सर्व लोक पोळून निघाले होते। ते जणू भरत वचन रूप सबीज मंत्र ऐकताच सावध झाले। मातु सचिव गूरपूर नरनारी, सकल स्नेह बिकल भये भारी। भरतही कहही सराही, सराही राम प्रेम मूर्ती तनु आही। माता मंत्री गुरु नगरातील स्त्री पुरुष सर्वजण श्रीरामांवरील स्नेहामुळे फारच व्याकुळ झाले। सर्वजण भरताची प्रशंसा करीत म्हणाले की तुमचा देह म्हणजे श्रीराम प्रेमाची प्रत्यक्ष मूर्तीच होय। तात भरत अस काहे न कहू, प्राण समान राम प्रिय अहू। जो पावरू अपनी जळताई, तुम्ही सुगाई मातू कुटिलाई। हे कुमार भरत, तुम्ही असे का म्हणत नाही? श्रीरामांना तुम्ही प्राणप्रिय आहात। जो नीच माणूस स्वतःच्या मूर्खपणाने माता कैकेयीच्या दुष्टपणामुळे तुमच्यावर संशय घेईल। सो सठू कोटिक पुरुष समेता, बसीही कलप सत नरक निकेता। अहि अघ अवगुण नहीं मनी गहई, हरई गरल दुख दारिद दहई। तो दुष्ट आपल्या कोट्यवधी पूर्वजांसह 100 कल्पांपर्यंत नरकात पडेल। सापाचे विष व अवगुण हे मण्याला लागत नाहीत, उलट तो मनी विषाचे हरण करतो आणि दुःख व दारिद्र्य नष्ट करतो। 2. अवसी चलिय बन रामू जह भरत मंत्रु, भल किन्न शोक सिंधु बुडत सबही तुम अवलंबनु दिन्ह। हे भरता, जेथे श्रीराम आहेत त्या वनात अवश्य जाऊया। तुम्ही फार चांगला विचार मांडला। शोक समुद्रात बुडणाऱ्या सर्व लोकांना तुम्ही मोठा आधार दिला। भासब के मन मोदून थोरा, जनु घन धुनी सुनी चातक मोरा। चलत प्रात लखी निरनऊ नीके, भरतु प्राण प्रिय भे सबही के। सर्वांच्या मनाला खूप आनंद झाला। जणू मेघांची गर्जना ऐकून चातक व मोर आनंदून गेले। दुसऱ्या दिवशी सकाळी निघण्याचा चांगला निर्णय जाणून सर्वांना भरत प्राणप्रिय बनला। मुनिही बंदी भरतही सिरू नाई, चले सकल घर बिदा कराई। धन्य भरत जीवनु जग माही, सिलू स्नेहू सराहत जाही। मुनी वसिष्ठांना वंदन करून व भरतापुढे मस्तक नमवून सर्व लोक निरोप घेऊन आपापल्या घरी निघाले। जगामध्ये भरताचे जीवन धन्य होय असे म्हणत व त्याच्या स्वभावाची व स्नेहाची वाखाणणी करीत ते जात होते। कहही परस्पर भाबड काजू, सकल चले कर साज ही साजू।
जेही राख ही रघुघर रखवारी, सो जानई जनु गरदनी मारी. मोठे काम झाले असे ते एकमेकांना म्हणत होते. सर्वजण जाण्याची तयारी करू लागले. तू घरच्या रखवालीसाठी राहा असे जर कुणाला म्हटले तर त्याला वाटे की जणू आपला गळाच कापला गेला. को कह रहन कहिय नहीं काहू, को न चहई जगजीवन लाहू. काही जण म्हणत होते की घरात राहायला कुणालाही सांगू नका. जगात जीवनाचा लाभ कुणाला नको असतो. जरऊ सो संपती सदन सुखू, सुहृद मातू पितू भाई. सन्मुख होत जो रामपद, करे न सहस सहाई. ती संपत्ती, घर, सुख, मित्र, माता पिता, बंधू हे सर्व जर श्रीरामांच्या चरणी जाण्यास अनेक प्रकारे मदत करीत नसतील तर ते जळून जावोत. घर घर साजही बाहन नाना, हर्षु हृदय परभात पयाना. भरत जाई घर किन्ह बिचारू, नगरू बाजी गज भवन भंडारू. घरोघरी लोक अनेक प्रकारची वाहने सज्ज करू लागले. सकाळी निघायचे आहे याचा मनात मोठा आनंद होता. भरताने घरी जाऊन विचार केला की नगर, घोडे, हत्ती, महाल, खजिना इत्यादी संपत्ती सब रघुपती कै आही. जौ बिनु जतन चलो तजी ताही. तौ परिणाम न मोरी भलाई, पाप शिरोमणी साई दोहाई. सारी संपत्ती श्री रघुनाथांची आहे. तिच्या रक्षणाची व्यवस्था न करता ती तशीच सोडून जाणे हे परिणामी माझ्या हिताचे नाही. कारण स्वामींचा द्रोह करणे हे सर्व पापांचा शिरोमणी आहे. करई स्वामी हित सेवकू सोई, दूषण कोटी देई किन कोई. अस बिचारी सुची सेवक बोले, जे सपने हूँ निज धर्म न डोले. कोणी कितीही वाईट म्हटले तरी जो स्वामीचे हित जपतो तो सेवक होय. असा विचार करून भरताने विश्वासातील सेवकांना बोलावले की जे स्वप्नात सुद्धा आपल्या कर्तव्यापासून कधी ढळले नव्हते. कही सबू मरमू धरमू भल भाषा, जो जेही लायक सो तेही राखा. करी सबू जतनू राखी रखवारे, राम मातू पही भरतू सिधारे. भरताने त्यांना सर्व रहस्य सांगून खरे कर्तव्य काय ते सांगितले. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे कामावर नेमले. सर्व व्यवस्था करून व रखवालदारांना ठेवून भरत राम माता कौशल्येकडे गेला. आरत जननी जानी सब भरत स्नेह सुजान, कहेऊ बनावन पालकी सजन सुखासन जान. प्रेमाचे तत्व जाणणाऱ्या भरताने सर्व माता दुःखी असल्याचे पाहून त्यांच्यासाठी पालख्या व सुखदायक वाहने सज्ज करण्यास सांगितले. चक्की जिमी पूर नर नारी, चहत प्रात उर आरत भारी. जागत सब निसी भयऊ बिहाना, भरत बोलाए सचिव सुजाना. नगरातील स्त्री पुरुष चकवा चकवीप्रमाणे मनात अत्यंत आतुर होऊन प्रातःकाल होण्याची वाट पाहत होते. सर्व रात्र जागता जागता सकाळ झाली. मग भरताने चतुर मंत्र्यांना बोलाविले. कहेऊ लेहू सबू तिलक समाजू, बनही देव मुनी राम ही राजू. बेगी चलहू सुनी सचिव जोहारे, तुरत तुरग रथनाग सवारे. आणि म्हटले, राजतिलकाचे सर्व सामान घेऊन चला. वसिष्ठ मुनी वनातच श्रीरामांना राज्य देतील, घाई करा. हे ऐकून मंत्र्यांनी वंदन केले आणि घोडे, रथ व हत्ती लगेच सज्ज केले. अरुंधती अरु अगिनी समाऊ, रथ चढी चले प्रथम मुनी राऊ. बीप्रवृंद चढी बाहन नाना, चले सकल तप तेज निधाना. सर्वप्रथम मुनिराज वसिष्ठ व अरुंधती अग्निहोत्राचे सर्व सामान घेऊन रथात बसून निघाले.
त्यानंतर जे सर्व तपस्या व तेजाचे भांडार होते ते ब्राह्मणांचे समूह अनेक वाहनांतून निघाले. नगर लोग सब सजी सजी जाना, चित्रकूट कह किन्न पयाना, सबिका सुभग न जाही बखानी, चढी चढी चलत भई सबरानी. नगरातील सर्व लोक रथ सज्ज करून चित्रकूटाला जाण्यासाठी निघाले. ज्यांचे वर्णन करता येत नाही अशा सुंदर पालख्यांमध्ये बसून सर्व राण्या निघाल्या. सौपी नगर सुची सेवकनी, सादर सकल चलाई, सुमिरी रामसीय चरण तब चले भरत दोऊ भाई. विश्वासू सेवकांवर नगर रक्षणाचे काम सोपवून आणि सर्वांना आदराने रवाना केल्यावर मग श्री सीतारामांच्या चरणांचे स्मरण करीत भरत शत्रुघ्न हे दोघे बंधू निघाले. रामदरस बस सब नर नारी, जनु करिनी चले तकी बारी, बनसी रामू समुझी मन माही, सानुज भरत पयो देही जाही. श्रीरामांच्या दर्शनाच्या तीव्र लालसेमुळे सर्व स्त्री पुरुष असे निघाले की जणू तहानलेले हत्तीण पाणी पाहून मोठ्या वेगाने वेडे झाल्यासारखे जावेत. श्री सीताराम सर्व सुखांचा त्याग करून वनात आहेत या विचाराने शत्रुघ्नासह भरत पायी जात होता. देखी सनेहू लोग अनुरागे, उतरी चले हय गय रथ त्यागे, जाई समीप राखी निज डोली, राम मातू मृदू बानी बोली. त्यांचे ते राम प्रेम पाहून सर्व लोक घोडे हत्ती रथ अशी वाहने सोडून प्रेमाने पायी चालू लागले. तेव्हा कौसल्या माता भरताजवळ आपली पालखी थांबवून कोमल वाणीने म्हणाली, तात चढहू रथबली महतारी, होईही प्रिय परिवारू दुखारी, तुम्हरे चलत चली ही सबू लोगू, सकल शोक कृस नाही मग जोगू. बाळा, ही माता तुझ्यावरून जीव ओवाळते. तू रथात बैस, नाही तर सर्व आप्त परिवार दुःखी होईल. तू पायी चालल्याने सर्वच लोक पायी चालू लागतील. शोकामुळे सर्व लोक आधीच दुबळे झाले आहेत आणि वाटही पायी चालण्याजोगी नाही. सीरधरी वचन चरण सिरू नाई, रथ चढी चलत भये दोऊ भाई, तमसा प्रथम दिवस करी बासू, दूसर गोमती तीर निवासू. आईची आज्ञा शिरोधार्य मानून आणि तिच्या चरणी मस्तक ठेवून दोघे बंधू रथात बसून निघाले. पहिल्या दिवशी तमसा नदीच्या तीरावर मुक्काम करून दुसरा मुक्काम गोमती नदीच्या तीरावर केला. पय आहार फल असन एक निसी भोजन एक लोक. पय आहार फल असन एक निसी भोजन एक लोग, करत राम हित नेम व्रत परिहरी भूषण भोग. कुणी फक्त दूधच पीत होते, कुणी फलाहार घेत होते आणि काही लोक रात्री एकदाच भोजन घेत होते. भूषण व भोग विलास यांचा त्याग करून सर्व लोक श्रीरामांच्यासाठी नियम व व्रत करीत होते. सई तीर बसी चले बिहाने, शृंग बेरपूर सब नियराने, समाचार सब सुने निषादा, हृदय विचार करई सभी शादा. रात्रभर सई नदीच्या तटावर मुक्काम करून सकाळी तेथून निघाले आणि सर्वजण शृंगवेरपुराजवळ पोहोचले. निषाद राजाला भरत सैन्यासह आला आहे ही वार्ता कळली तेव्हा तो दुःखी होऊन मनात विचार करू लागला. कारण कवन भरतू बन जाही, हैकछु कपट भाऊ मन माही, जौपै जिय न होती कुटिलाई, तौकत लिन्न संग कटकाई. कशासाठी भरत वनात निघाला आहे? त्याच्या मनात नक्की काही कपट आहे. जर मनात दुष्टता नसती तर मग बरोबर सेना घेऊन तो का निघाला असता? जानही सानुज राम ही मारी, करऊ
अकंटक राजू सुखारी, भरतन राजनीती उर आनी, तब कलंकू अब जीवनहानी. लहान भाऊ लक्ष्मणासह श्रीरामांना मारून सुखाने निष्कंटक राज्य करावे असे त्याला वाटत असेल. भरताने मनात राजनीतीचा काही विचार केला नाही. पूर्वी कलंकच लागला होता, आता जीवही गमवावा लागेल. सकल सुरासुर जुरही जुझारा, राम ही समर न जीत निहारा, का आचरजू भरतू अस करही, नहीं बीष बैली अमिय फल फरही. सर्व देव व दैत्यवीर जरी जमले तरी श्रीरामांना युद्धात कोणी जिंकू शकणार नाही. तसे पाहिले तर भरत जे करीत आहे त्यात आश्चर्य काय. विषाच्या वेलींना अमृत फळे कधी लागत नाहीत. अस बिचारी गुह ज्ञाती, सन कहेऊ सजग सब होऊ, हथवासहू बोरहू तरनी, कीजिय घाटा रोहू. असा विचार करून गुहाने आपल्या समाजाला सांगितले की सर्व लोक सावध व्हा. नावा ताब्यात घ्या आणि बुडवून टाका. सर्व घाट अडवा. होहू सजो इल रोकहू घाटा, ठाटहू सकल मरे के ठाटा, सनमुख लोह भरत सन लेऊ, जियतन सूरसरी उतरन देऊ. शस्त्रांनी सुसज्ज होऊन घाट अडवा व सर्वजण युद्ध करण्यासाठी मरायला तयार व्हा. मी भरताशी समोरासमोर युद्ध करीन आणि जीवात जीव असेपर्यंत त्याला गंगा नदी पार करू देणार नाही. समर मरनू पुनी सूरसरी तीरा, राम काजू छनभंगू शरीरा, भरत भाई नृपू मै जननीचू, बडे भाग असी पाय मीचू. युद्धात मरण त्यात गंगेचा तट, त्यातही श्रीरामांचे कार्य आणि हे क्षणभंगूर शरीर नष्ट होणारच आहे. भरत हा श्रीरामांचा भाऊ आणि राजा आहे आणि मी क्षुद्र सेवक आहे. त्याच्या हातून मरण मिळणे हे तर मोठ्या भाग्याचे आहे. स्वामी काज करी हऊ रणरारी, जस धवली हऊ भुवन दस चारी, तजऊ प्राण रघुनाथ निहोरे, दुहू हात मुद मोदक मोरे. मी स्वामींच्या कार्यासाठी रणामध्ये युद्ध करीन आणि 14 लोकांमध्ये आपली कीर्ती उज्ज्वल करीन. श्री रघुनाथांच्यासाठी प्राणांचा त्याग करीन. जिंकलो तर रामसेवक म्हणून कीर्ती मिळवीन आणि मारला गेलो तर श्रीरामांची नित्यसेवा मला मिळेल. दोन्हींकडून माझा लाभच आहे. साधू समाजन जा कर लेखा, राम भगत महू जासून रेखा, जाय जियत जगसो मही भारू, जननी जौबन बिटप कुठारू. साधूंच्या समाजात ज्याची गणना होत नाही आणि श्रीरामांच्या भक्तांत ज्याला स्थान नाही, तो या जगात पृथ्वीला भार बनून व्यर्थ जगतो. तो म्हणजे मातेच्या यौवन रूपी वृक्षाला तोडणारी कुऱ्हाडच आहे. बिगत विषाद निषादपती, बिगत विषाद निषादपती, सबही बढाई उछाहू, सुमिरी राम मागे तुरत तरकस धनुष सनाहू. अशा प्रकारे श्रीरामांसाठी प्राण अर्पण करण्याचा निश्चय केल्यावर निषाद राजाचा विषाद नाहीसा झाला आणि सर्वांना प्रोत्साहन देऊन व श्रीरामांचे स्मरण करून त्याने बाणांचा भाता, धनुष्य आणि कवच मागविले. बेगहू भाईहू सजहू संजोऊ, सुनीरजाई कदराई नकोऊ, भले ही नाथ सब कहही सहरशा, एक ही एक बढावई करशा. तो म्हणाला, बंधूंनो त्वरा करा आणि सर्व सामान घेऊन सज्ज व्हा. माझी आज्ञा ऐकून मनात घाबरू नका. तेव्हा सर्वजण आनंदाने म्हणाले, हे नाथ फारच छान, आणि ते एकमेकांना उत्साह देऊ लागले.